ओके. हां, 4 टक्स. आता मला घ्यायचं आहे डिझायनर ब्लाऊज चुन्नटचं. चुन्नट पॅटर्न ब्लाऊज घ्यायचं आहे मला. ठीक आहे. ओके. किंवा आंध्रा क्रॉस कटिंग ब्लाऊज घ्यायचे. आंध्रा क्रॉस कटिंग ब्लाऊजमध्ये हा जो कपडा आहे सरळ आहे, फक्त या कपड्याला असं इरबमध्ये घ्यायचे, क्रॉसमध्ये. इकडे 1 इंच वाढवायचे. हे जशाल तसं ठेवा, हा जशाल तसं ठेवा. आलं. हे फिटिंग, हे फिटिंग, हा जशाल तसं ठेवा. आधी पहिल्यांदा फक्त मी काय केलं याच्यात क्रॉस मध्ये इरब मध्ये टाकलंय, म्हणून ह्याला इरब पॅटर्न ब्लाऊज असं म्हणतात. काय म्हणतात? इरब पॅटर्न ब्लाऊज. हे झालं. आलं. आता इरब पॅटर्न ब्लाऊज मध्ये काय असतं, हा जो भाग आहे ना तुमचा, त्याच्यासाठी याला वाढवण्यासाठी याला इकडे 1 इंच वाढवायचं. किती इंच वाढवायचं? 1. आणि इकडे थोडंसं अर्धा. कोणत्याही मापामध्ये सर? मोठे कुठल्याही मापामध्ये. 1.5 घे. बरं, इकडे 1. 28 ते 38 साठी 1. 40 ते 44 साठी 1.5. बघ इकडे लिहिला, घेतला. आता एक गोष्ट सांगितली, हे जेव्हा 1 इंच वाढवलं, हे 1 इंच वाढवल्यानंतर या पॉइंट पासून आंध्रा पॅटर्न ब्लाऊज टाकायचं जर असेल तर इथून 3 इंच टाका. या पॉइंट पासून किंवा 3.5 टाका. 3 किंवा 3.5. मग याच्या पुढे जा 1.5 किंवा 2. 1.5 किंवा 2 आणि वर जा 2.5 इंच. ओके. 1 टक्स. 4 टक्स आंध्रा पॅटर्न ब्लाऊज. मग या दोन्हीचा सेंटर हे 2.5. इथून 2 वाढवलेल्या छाती मापाचा अर्ध. 1 2 3 1 2 3 हे 6 आणि मागचे 2. 8 टक्स क्रॉस कटिंग पॅटर्न ब्लाऊज. मग समजा हा इथला टाकला. 10 टक्स आंध्रा पॅटर्न मॉडेल ब्लाऊज. ओके, कळलं? अवघड नाहीये. फक्त हा भाग इरब टाकायचा आहे. ते लोक कटोरी घालत नाही. त्यांनी हा पूर्ण इरब मध्ये आल्यामुळे त्यांच्या ब्लाऊजची रचना, फिगर फिटिंग खूप चांगल्या रीतीने बसते. म्हणून याला फिगर फिटिंग मॉडेल ब्लाऊज किंवा पॅटर्न ब्लाऊज असं म्हणतात. आणि आंध्राच्या भाषेमध्ये आंध्रा क्रॉस कटिंग ब्लाऊज म्हणतात. समजलं? हे लक्षात आलं? 1 नंबर. आता मी चुन्नट पॅटर्न ब्लाऊज दाखवतोय. चुन्नट पॅटर्न ब्लाऊज घेत असताना हे धरलं. आता याला क्रॉस पट्टी सरळच काढायची, इरब मध्ये काढायची नाही. हा भाग इरब काढला म्हणून इरब काढाल. सर हिंग ब्लाऊज असं कसं झालंय? ठेवलं. मध्ये ठेवल्यानंतर इकडून 1 इंच घ्या. 28 ते 38च्या मापापर्यंत 1 इंच. इथून अर्धा इंच बाहेर टाका. हे सोडा. आला? या ब्लाऊजला आमच्या फॅशन डिझायनिंग मध्ये परिवर्तनला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? सगळेजण बसलेले आहेत, डिग्रीवाल्या पोरी, एज्युकेटेड. बघा, क्या बोलते रे? देख. परिवर्तन. हा, कन्वर्ट. हो, कन्वर्ट म्हणजे कन्वर्ट होते ना.
तर सिंपल जाऊ द्या. लग्नाच्या आधी आणि आता लग्नाच्या नंतर कन्वर्ट झालीस की नाहीस तू? चेंजिंग द प्लॅन ऑफ सिक्वेन्स. ओके, चेंज होतं ना. मग हे जे ब्लाउज आहे ना, दुल्हनसाठी स्पेशल ब्लाउज आहे. बघ, शरीर रचनेमध्ये लग्नाच्या नंतर बदल होतो. मग या ब्लाउजला इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच तुमची शरीर रचनेचा आकार बदलला तर तुम्हाला हा ब्लाउज खोलून तुमच्या फिगर प्लॅन प्रमाणे बनवता येते. समजलं? समजा आता हिचं लग्न ठरलंय, हिची साडी घेतली आहे 25,000ची, पण त्याचं ब्लाउज जर प्रिन्सेस कट केलं आणि कटोरी केले तर तिचं जेव्हा मोठं झालं शरीर तर हे तिची कटोरी बटोरी काहीच कामाला येणार नाही. पण इकडे एक घेतलंय, हे जशाल तसं ठेवलंय. 28 ते 38च्या मापापर्यंत 1 घ्या आणि मोठं माप आलंय 40 ते 44 1.5 इंच घ्या, 1.5 इंच घ्या. ठीक आहे, आलं लक्षात? आता ह्याला मी बाजूला करणार. राईट वे. हा पहा, इथे इथून 2 इंच सोडून द्या. किती सोडून द्या? 2. म्हणजे 2 इंच सोडल्यानंतर इथून 5 इंच घ्या. किती इंच घ्या? 5. आलं? हे 5 घेतल्यानंतर मग तुमचं ही डायरेक्शन प्लेट इकडे, कारण का हा जो भाग आहे ना इकडच्या साईडला असतो, फर्स्ट ग्रुप आणि मॉडेल ग्रुपला इकडे मध्ये असतो आणि 40-44ला बाहेर जातो, पसरतो. चेस्ट फुल राहतं तेव्हा हा भाग पसरतो म्हणून याच्या प्लेट तिकडे. मग काय हरकत आहे, आपण हे एक ब्लाउज आणि 40 ते 44 एक ब्लाउज जर बनवलं आणि आपल्याजवळ ठेवलं तर नुकसान होणार आहे का? लई नाही. इना आणली बघा ब्लाउज पीस, घेऊन येते 25-30 रुपयेवाले असे किलोच्या दुकानातून मीटरचे कपडे आणि ठेवायचे आपले 10-15 ब्लाउज बनवून, है ना. अल्बम दाखवायचं लोकांचं, मॅडम हे ब्लाउज शिवू का, खूप सुंदर निघत नाही, कसं करायचं ते सांग. आलं? आल्यानंतर यांना खाली उतरतं हे मग ह्याला हलकासा असा सेप द्या आणि मग क्रॉसपट्टी बसवा. हा, हे सगळा घेतलेला कपडा पूर्ण इकडे घ्यायचा मध्ये. ओके, समजलं? हा झाला टक्स, चुन्नट. जर समजा तुम्हाला आणखीन इला, आता समजा इला ब्लाऊज शिवायचे मला, तर मी काय करेल, हे झालं माझं समोरचा भाग, मागच्या साईडनी इथे एक टक्स घेऊ, इथे एक टक्स घेऊ आणि इथे एक टक्स घेऊ. एक टक्स ब्लाऊज मध्ये शिकलात तुम्ही. फक्त इथे टक्स नाहीये कारण की इथे चुन्नट आहे. मग या ब्लाऊजला काय म्हणतात? चुन्नट टक्स पॅटर्न ब्लाऊज. आता तुम्ही जगातल्या युट्यूबच्या कोणत्याही ह्याच्यावर जा, त्यांना विचारा चुन्नट 8 टक्स ब्लाऊज काय दाखवते.